नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दोस्तों, हे बाईक मेकॅनिक इन्स्टिट्यूटचे स्टुडंट आहे 23 नंबर बॅचचे. ह्यांचा 4 महिन्याचा जो कोर्स असतो तो आज कंप्लीट झाला आहे. आज घरी चालल्यात, तर थोडं मराठीमध्ये आपण त्यांच्याबरोबर संवाद साधू. कारण की माझे जे रेग्युलर व्हिडिओ बनवतो मी जास्त करून हिंदीमध्येच असतात, पण हे सारे स्टुडंट आपल्या महाराष्ट्रातले ते, तर त्यांच्यामध्ये मराठीतच बोलू. आणि मला पण कमेंट येत असतात की सर मराठीमध्ये तुम्ही बोलत का नाही, तर मराठीमध्येच आपण बोलू. तुझं नाव? माझं नाव रमेश झोंबाडे आहे. कुठून आला तू? मी धाराशिव कळंब तालुका आहे. धाराशिव. हां. बरं, पहिले किती वर्ष काम केलं तू गॅरेज? पहिलं 5 वर्ष काम केलं मी. 5 वर्ष. मग कसं काय 5 वर्षात पण तुला कसं वाटलं बाबा? 5 वर्षात पण तुला कसं वाटलं की जाऊन मला आता कोर्स करायचा आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे, अशी का गरज भासली तुला? 5 वर्ष मी तर 4 महिन्याचाच कोर्स घेतो ना. या 4 महिन्यात आणि 5 वर्षात काय अंतर? तिथं काय भेटलं शिकायला आणि इथं काय भेटलं शिकायला, ते थोडंसं लोकांना सांग. कसं गॅरेजवर कसं होतं सर, तिथं इंजिन काम जमत नव्हतं, वायरिंगचं काय माहीत नव्हतं, BSCचं काय माहीतच नव्हतं. बरं. म्हणून म्हणलं सर तुमचा व्हिडिओ बघितला यूट्यूबला, इंस्टाला, म्हणलं जायचं आहे, बघायचं, करायचं आहे. आलो, इंजन सगळे आता एकदम परफेक्ट जमतात. BS6चं बी काम एकदम परफेक्ट जमलं आता. वायरिंग? वायरिंग सगळे BS6 BS4 वायरीच पाटे डोक्यात, सगळ्या पाठ झाले. नाव काढलं, कलर काढलं की लगेच काय काम करते ते कळत. पहिलं काय माहीतच नव्हतं कोणची वायर कशाची नाही. आता सगळं माहीत झालं. मग आता BS6चं पण सगळं बायपास, BS6 बायपास सगळे एकदम परफेक्ट माहीत झालं. माहिती झालं. आता गेल्यावरती आता स्वतःच वर्ष चालू गेल्यावर आता चालू करायचे गॅरेज. आता पाणी घेऊन जाणार. पाणी घ्यायचं ना, आता पाणी घेऊन गॅरेज. तुमच्या टीम मधले किती जण घेऊन चाललंय पाणी? आज आम्ही एक सोबत 4-5 जण पाणी घेणार. 5. त्यांना बी चालू करायचं लगेच. बरोबर. हा, सगळे तयारीचे नाही का? ऑलरेडी थोडे तयार असले की आता डायरेक्ट. पण फायदा झाला ना तुझा इथे? फायदा झाला 100%. 100% फायदा झाला. मनाने सांग, नाही तर काहीतरी व्हिडिओ चाललाय काहीतरी असं. खरं सर, मनातून फायदा झाला म्हणून. ठीक आहे. नाव? कामाजी आगलावे आहे. गाव? तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. 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 बरं, पहिले किती महिने काम केलं? तर वर्ष काम केलं? 2 वर्ष. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. आपली रील आली का? इंस्टाला रील्स आली तुमची, रील्स बघितलं की मग लगेच पहिल्यांदा आम्ही डायरेक्ट बॅग घेऊनच आलो सर इथं. म्हणजे मला पहिले माहीत नव्हतं ना, पहिले हे करावं लागतं म्हणून. मग थांबूच दिलं तुला? नाही सर, मग डबल सर म्हणले 2 महिन्यानंतर या 2-3 महिन्यानंतर वेटिंग आहे, नंतर डबल 3 महिन्यानंतर आलं. मग परत तो घरी गेला? डबल. परवा दिवशी पण एक मुलगा आला होता, मला वाटतं तो गुजरातवरून आला होता. आला बॅग घेऊन. म्हणलं अरे असं नाही चालत आपल्या इथं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण शाळेत पण जातो, कधी पुढल्या महिन्यात कधी पण जातो का? त्याला पण एक टाईम असतो, पिरियड असतो, तो महिना असतो, ठरवलेला असतं. तिथं गेल्यानंतरून त्यांना 0पासून सुरुवात करते. कधी पुढल्याही शाळेत कुठं आपण जातो का? त्याला पण वर्ग ठरवलेला असतो, 1ली, 2री, 3री, आता प्ले ग्रुप आलाय, नर्सरी आले, हे ठरवलेलं आहे ना. परत महिना ठरवलेला आहे. तसं पण आपले दिवस ठरवलेले. प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला आम्ही बॅच घेतो, 28 तारखेला शिकवायला सुरुवात करतो. मग एकदम 0 सगळं नॉलेज भेटतं. असं मध्ये एखादा पोरगा आलं तर जुळेल का त्याला? नाही जुळत. नाही ना जुळणार. बरं, 18 महिन्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता इथं आलं, पहिले इंजन जोडता येत होतं? नाही, इंजन फक्त सर क्लच प्लेट जमत होत्या, बाकी काहीच नाही त्याच्यानंतर. आता इथं आल्या एकदम प्रॉपर. आता क्लच प्लेट कशी लावायची? गिअर बॉक्सला तर एवढी भीती वाटत होती, गिअर बॉक्सची अशी भीती म्हणजे हेच घेऊन गेली सगळी. नाही, गिअरबॉक्स तो मला काय नाही रे, आहे का नाही? काहीच नाही सर, एकदम सोप्या पद्धतीत. आता एक काल ते पोरगं म्हणलं तुमच्याच बेचचं का? डोळे झाकून म्हणलं काय गरज आहे? नाही म्हणलं एवढं तुम्ही भारी शिकवलंय, डोळे झाकून मी जोडतो. म्हणलं आपल्याला डोळे झाकून काय काम करायची गरज नाही आहे, उघडं करून ठेवा, सगळं काम. इंजिन मध्ये सगळं परफेक्ट सर. वायरिंगचा कलर कोड एक नाही एक. ड्रॉइंग पण सगळं ड्रॉइंग सगळं, कोणता वायर काय साठी जातो, काय काम करतो, सगळं सर. BS6 मध्ये कोणते सेन्सर कसे बायपास करायचे, काय सगळं टोटल. सेन्सरला काय पाहिजे तर घे आणि गप्पड, आहे का नाही? असंच ना. बरं, सगळं माहिती झाली. आता गेल्यावरती चांगली सुरुवात करा. हो सर, आता गेल्या लगेच आज पाणी घ्यायला जायचे, नंतर गेले की लगेच. ठीक. माझं नाव मिलिंद रसाळ, मी अहिल्यानगर पारनेरवरून आलेलो आहे. तू रसाळ? मी पण रसाळ, मला आत्ता कळलं रसाळ. बरं, पारनेरचा. पारनेरवरून आलेलो आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मला. 2 वर्ष काम केलं.
मग आता गेल्यावर चालू करायचं स्वतःच चालू करायचं. पहिले काय वाटत होतं आणि इथं आल्यावरती 4 महिन्यात काय फरक पडला तुला? पहिल्यांदा म्हणजे इंजिन म्हणजे काहीच माहीत नव्हतं. हां क्लच पेट सोडून दुसरं काहीच नाही. आता काही विचारा डोळे झाकून हे करू शकतो. जोडू शकतो. गिअरबॉक्स म्हणजे खोलताना सुद्धा हे नव्हतं होत. घाबरायचं पहिले. घाबरायचो. आता गिअरबॉक्स सुट्टा करून जरी जोडायचं म्हटलं तरी जोडू शकतो. म्हणजे इंजनमधला सगळ्यात अवघड पार्ट हा गिअरबॉक्स. गिअरबॉक्स तोच तुम्हाला एकदम सोपा झाला. म्हणजे इंजनचं पण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. हां. का दिलं, कशासाठी दिलं, हे का नाही? पिस्टनच्या रिंगा सुद्धा माहीत नव्हत्या. उलट्या सुलट्या कसं बसून द्यायचं. मी आल्यावर कळालं की तिचं सुद्धा त्या 2 बाजू असतात. नाही, प्रत्येक गोष्टी छापे काट्याला कसे छापा आणि काटा असतो, नाण्याला 2 बाजू असतात तशा. तसं प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असेल ना, द्यायचं काहीतरी कारण. ते कारण तुम्हाला शिकवलेलं आहे. येणारी फॉल्ट पण आता इथून गेल्यानंतर तुम्ही जातील थोडे दिवस स्ट्रगलमध्ये किंवा एखादी सुरुवात करताना थोडं अडचण येते. पण जसं जसं तुम्ही काम करत जाताल, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो वापरून तुम्हाला नॉलेज येऊन जाईल. आणि तुम्ही पहिले ऑलरेडी 2 वर्ष म्हणजे भरपूर तयार आहे. 2 आहे वर्ष. का? आता डायरेक्ट चालू करायचं. डायरेक्ट चालू करायचं. नाव? माझं नाव किरण देवटे आहे. कुठून? गाव? मी अहिल्यानगर सुपाव येथून आलेलो आहे. बरं. पहिले किती वर्ष काम केलं होतं गॅरेज? 4 वर्ष काम केलेलं आहे पहिले गॅरेजवर. 4 वर्ष आणि आपले 4च महिने. या 4 महिन्यात आणि तुझ्या 4 वर्षात काय अंतर आहे जरा लोकांना समजून लय अंतर आहे. लय अंतर. सगळेच वायरिंग, इंजिन 4 वर्षात जेवढं कळलं नाही तेवढं 4 महिन्यात कळलं. इथं येण्यामागं कारण म्हणजे BS6 आणि वायरिंग. इथं आल्याच्या नंतर BS6 तर काय सगळी वायरिंग काहीच विषय नाही त्याच्यात. म्हणजे एक वायर. एक वायर, कोणचा सेन्सर काय काम करतो, कसा बायपास कसा करायचा, इथं आल्याच्या नंतर हे सगळं कळलं. बायपास म्हणजे मित्रांनो, बायपास हा शब्द आम्ही वापरतो तर बायपाससाठी हा सेन्सर संघ बोलावं लागतं. म्हणजे ते टाकून त्याला काय पाहिजे, त्याला काय नाही पाहिजे, म्हणजे कसं बायपास करायचं, तो कसा चालतो, ह्या पद्धतीने शिकवलं जातं. सर्व शिकवलं जातं. इश्यू संघ बोलता येतं, हा काय पाहिजे घे आणि गप्पड, आहे का नाही? अशा पद्धतीने चालू आहे ना तुमचं? हा. वायरिंगमध्ये काय अडचण नाही? काहीच अडचण नाही. आता गेल्यावर स्वतःच वर्ष होत. हा. आत्ता जाताना पाणी घेऊन जायचे, गेल्याच्या नंतर 10-15 दिवसात चालू करायचे. तुम्ही दोघं जवळचे नाही का? हा. किती अंतर आहे? तो शेजारीच आहे. शेजारी गावात. गावातच आहे का? 3 किलोमीटर अंतर आहे मध्ये. ठीक आहे, 3 म्हणजे फार आहे. चालतंय. बेस्ट ऑफ लक. माझं नाव वैभव अंगज, कोल्हापूर. कोल्हापूर. पहिले किती वर्ष काम केलं तर? 1.5 वर्ष केले का? 1.5 वर्ष. बरं, मग इथं कोर्स करायचा म्हणून आला? हो, पहिला यूट्यूबला व्हिडिओ बघितला. म्हणजे ज्यावेळी जायच्या आधी मी बघत होतो तुमचा व्हिडिओ. आणि एक दिवस विचार केला की बघू आपण जाऊन, कारण तिथं 1.5 वर्षात काय आपलं काय होणार नाही हे आपल्याला माहीत होतं. तुमचे व्हिडिओ बघून मी इथं डायरेक्टली आलो. पण जेवढं वर्षात भेटेल नाही तेवढं मला वाटतं मी पहिल्या महिन्यात एवढं जास्त ट्रेन झालो असतो जेवढी 1 वर्षभर. फक्त मला क्लच पेट मारणे म्हणा हे असं किरकोळच येत होतं. बाकी काय तिथं आपल्याला कोण देत नव्हतं शिकायला. पण इथं आपल्याला कुठं गेअर कुठं बसतो, काय असतो, वॉशर कुठं बसतो, वायरिंग वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित जमतं इथं माहिती झालं. आता काय गेल्यावर चालू करणार? गेल्यावर चालू करायचं. सगळीच चालू करणार. काम बिम कोण करतंय का नाही? हा, आता ऑलरेडी एवढे 1.5 वर्ष घालवले तर म्हणल्यावर कशाला थांबायचं? रेट, फक्त रेटची माहिती पाहिजे तुम्हाला. आणि थोडंसं का सुरुवातीला आम्ही जेव्हा गॅरेज कुठलाही जगातला कुठलाही माणूस असून दे, तो स्वतःचं वर्कशॉप चालू करतो त्यावेळेस तो पूर्णपणे परिपक्व नसतो. आता आम्ही पण सुरुवात करताना आम्ही पण काही 100% तयार होतो का? नव्हतो. पण स्वतःचा एक्सपिरियन्सने शिकत गेलो. तुम्हाला तर एवढं काय माझा एक्सपिरियन्स सगळं भेटलेलाच आहे. आणि तुम्ही पण हळूहळू शिकताल. ज्यावेळेस तुम्ही शिकताल ना त्यावेळेस तुम्हाला मग कळेल की सरांनी मला काय दिलं, आहे का नाही? इथून गेल्यानंतर तुम्ही, आता माझं डोकं तुम्हाला दिलेलं आहे, तुमचं डोकं आहे. तुमचं डोकं ज्यावेळेस लावताल, ज्यावेळेस विचार करताल हे कसं आहे, काय आहे, मग त्यावेळेस जो तुमचा ग्राफ आहे डोक्याचा तो एकदम वाढून जाईल. आणि कसली जरी गाडी आली तरी तुम्ही त्याचा फॉल्ट काढू शकाल. थोडं अडचण येईल सुरुवातीला, काय हरकत नाही. माझं नाव नितीन राजेंद्र कळमकर. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवर गावातून बोलतो. मी 2 वर्ष झाली होती माझं गॅरेज टाकून.
गॅरेज गॅरेज असताना आलो मी आता इथं. स्वतःचं गॅरेज आहे ना स्वतःचं तुझं? गॅरेज आहे माझं. आणि ह्याच्या अगोदर पहिले किती वर्ष काम केलं 2 वर्ष काम केलं मी पण. बरं. तर 2 वर्ष काम केल्याच्या नंतर गॅरेज टाकलं मी. गॅरेज टाकल्यानंतर 1 वर्षांनी मी आधी शोधत होतो का आता आपण BS3 BS4 तर काम करू राहिलो बा, पण तरी पण आपल्याला नॉलेज पाहिजे बा बेसिकचं. आता आपण जर समजा या क्षेत्रात उतरलो तर 2-4 वर्षानंतर आपल्याला अडचण तर येणारच आहे. येणारच आहे. मग वर्षाच्या नंतर तुमचे व्हिडिओ यायला लागले. मग व्हिडिओ येता तरी 6 महिने कन्फ्यूजमध्ये मी. आता दुकान तर बंद करून जाता येणार नाही, आणि पण दुकान बंद केली नाही तरी बी पर्याय नाही बुवा, आपल्याला शिकवतं लागणारच आहे. शिकवतं लागणार आहे त्या उद्दिष्टानं मग सरांशी कॉन्टॅक्ट वगैरे केला. इथं काय काही नाही विचारल्याच्या नंतर मग झालं ॲडमिशन झालं. बघितलं इथं तर आलो. त्याच्यानंतर क्लास चालू वगैरे झाले. काम तर सगळेच करत होते, काम सगळेच शिकावू द्या, पण काय झालं ना, काय करायचं, फॉल्ट कशी येत्या. आज समजा गाडीची ऑइल सील गेली समजा इंजनची, तर ते का बरं जाते हे याच्यापासून शिकवलं सर तुम्ही आम्हाला. बरोबर. नुसतं काम शिकायलाच महत्व नाही. नाही. काय प्रॉब्लेम आले ते सॉल्व कसे करायचे, कोणतं वायसर नाही लागल्यावर काय होतं, हे सर्व म्हणजे असं तुम्ही बोलले होते ना, इधर आने के बाद हीरो से हो की ये झिरो से हो की हीरो बन के जाएंगे, पैसा तसं झालं. नक्कीच. बाकी जसं ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला इंजिनचं वगैरे नॉलेज दिलं त्याच पद्धतीनं गणेश सरांनी बी म्हणजे एक त्यांच्यातले मुलं म्हणून आम्हाला नॉलेज दिलं वायरिंगचं वगैरे. कशाचं कोणताही प्रश्न करा त्यांना, ते कधी मागं असं म्हणलेच नाही का नाही तुम्हाला सांगितलं होतं 4 वेळेस विचारा त्यांना. भरभरून सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. म्हणजे जे तू मिशन घेऊन आला होता, मला स्वतःचं मित्रांनो स्वतःचं वर्कशॉप बंद करून येणं हे जोक नाही आहे. स्वतःचं वर्कशॉप बंद केलं स्वतःला अपडेट करण्यासाठी, कारण की येणारा काळ हा अवघड आहे, ब्राईट आहे पण अंधारात आहे. अंधारात का तर नॉलेज नाही. जर गाडी आली तर करायचं काय, कसं काम करायचं तर ते नॉलेज नसतं. पैसे तर चांगले म्हणजे फ्युचर तर ब्राईट आहे, गाड्या पण जास्त आहे. पूर्वी मेकॅनिकल जी लाईन आहे ती मूलभूत गरजांमध्ये जोडली जाते. पूर्वी 3च गोष्टी, अन्न वस्त्र निवारा आपण म्हणायचो, पण आज मोबाईल आणि गाडी हा कंपल्सरी माणसाचा अविभाज्य भाग झालेला आहे. म्हणजे गाडीशिवाय माणूस जगू शकत नाही. प्रत्येक घरात गेलं तर 2 गाडी कंपल्सरी, एक लेडीज म्हणजे जेंट्सची एक लेडीजची, म्हणजे हाच कंपल्सरी फ्युचर आहे. पण काम जर नसेल येत तर ती गाडी आली तर काय करायचं, पर्याय नाही ना. पुढे यूट्यूबला इकडे तिकडे व्हिडिओ बघायचे, झालं तर झालं, नाही तर नाही. मग ती गाडी तशीच अंगावर, परत नाव एकदा खराब झालं की संपून जातं मार्केट. मग जे तू डोक्यात घेऊन आला, गॅरेज बंद केलं, स्वतःला एवढं हे केलं, स्ट्रगल केलं, घर परपंचा बायका पोरं सगळे सोडून, सांगायचं तात्पर्य बरंच काय तू कॉम्प्रोमाइज केलं. ह्याचं फळ भेटलं का तुला इथे? त्याचं टेन्शनच नाही आता त्या गोष्टीत. मला तरी नाही वाटत होता कोणती जरी गाडी आली तर आपण काय मागं हटणाऱ्यातली नाही. नाही. माझं नाव अमित भालेराव, यवतमाळ जिल्हा. मी वणीहून आलो आहे आणि माझं स्वतःचं गॅरेज आहे. काय बात करतो? हां, माझं स्वतःचं गॅरेज आहे. 1 वर्ष गॅरेज टाकून झालं आहे आणि माझ्या दुकानात माणसं होते. ते माणसं 2-3 महिने करायचे आणि चालले जायचे. म्हणजे त्याला जसं त्याचा मित्र भेटला दुसऱ्या गॅरेजवर चाल, तर ते तिथं चालले जायचे. तर मग तसं मला ते काही जमलंच नाही. तसं म्हणलं हे आपल्याला असं काही जमत नाही. पहाटे उठून, आमच्या गावाकडं खेडेगाव आहे छोटे, तिथं मिस्त्री आहे. पहाटे 5 वाजता उठून मी त्याच्या दरवाज्यात जाऊन बसायचं का भाऊ माझ्या दुकानात चाला कामं करायला, तरी पण नाही यायचे ते लोक. मग असं करता 1 वर्ष होऊन गेलं. मग म्हणलं आता कसं करायचं. मग एक दिवस रील्स पाहिली तुमची, मग बाबाशी बोललो. बाबा सांगितलं का असं आहे, आता इथं 4 महिने करावं लागते आपले, तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं होऊ स्वतः. मग असं करता मग बाबा म्हणे ठीक आहे जा मध्ये तू. तसं करून तुमचे रील्स पाहून मी इथं आलो. मग आता गॅरेज चालू आहे का बंद? आता बंद आहे सध्या. बंद आहे का? मग ठीक आहे. काय असं काय नसतं. मी सांगू का माझे किती वर्ष गॅरेज बंद होतं. मी 2000 साली स्वतःचं वर्कशॉप चालू केलं, त्याच्या अगोदर शिकलो. 2000 साली चालू केलं. 2014पर्यंत मी रोडवर म्हणजे रोडला गॅरेज होतं. मग त्याच्यानंतर 2014 ते 2021पर्यंत मी कुठंच नव्हतो. म्हणजे घरीच काम करायचो. सिलेक्टेड लोकांच्या गाड्या असायच्या. परत ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस तेवढ्याच जोशातून 2014ला जेवढा जोश होता
तेवढ्या जोशातच मी परत चालू केलं. म्हणजे चांगली सुरुवात केली. कामं येत गेली, ओळख होती, काम करायचाच एक्सपिरियन्स होता. आणि असं काही नाही आहे, तू 4 महिने जरी बंद ठेवलं पण तू समोर करू शकतो. आता उलटं तू मोठं, तुला पूर्वी तुझे जे बघायचा दृष्टिकोन होता छोटा होता, आता इथं आल्यानंतर दृष्टिकोन मोठा झाला. तो इथं आल्यावरती तुला कळलं हा समुद्र किती मोठा आहे. मोठा आहे. हां, मग आता गेल्यावरती आता चालू करणार इथून गेल्याबरोबर दुकानात जाऊन बसणार आता. हां ना. बाकी जे डोक्यात घेऊन आला होता सगळं भेटलं. सगळं पूर्ण वायरिंग कम्प्लीट झाली, पूर्ण सगळं समजलं. एक वायरिंगचं एक बी वायर नव्हता माहिती. आता इथं जसं विचारलं तरी पूर्ण सांग. हां ना. असं पूर्ण गिअरबॉक्स सगळं इंजन पूर्ण कम्प्लीट. आता तू त्यांना आणायला जात होता. आता तुला एक शब्द देतो, काय प्रॉब्लेम आला किती तुला घ्यायला येतील बाबा, तेवढं गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता ते माझ्याकडे नाही येणार 100%. ज्याच्याकडे नॉलेज असतं, जो काम करतो आणि कळतं ना मेकॅनिकला, अरे यांनी कुठल्या पद्धतीने काम केलंय, काय करतो, तर अडचण आली तर मग त्यांना सपोर्ट कर, हे का नाही. चल ठीक आहे. मी गौतम पाटील, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर आलेलो आहे. आणि आता मला 4 महिने झाले इथे येऊन कंप्लीट. पहिले किती वर्ष गॅरेजमध्ये काम केलं? 1-1.5-2 वर्ष केलेले काम. बरं. पण काम केलेलं पण फक्त खोलायला देत होते, जोडायला कोण पण देत नव्हते. फक्त सांगायचे असं खोल तसं खोल, पण ते कुठं बसतंय नंतर कसं बसतंय हे सांगत नव्हते. फक्त खोल म्हणायचे, ते जोडत्या वेळी वॉशिंगला तर लावायचे, नाही तर पंचेवेळी, नंतर किरकोळ आपलं कामाला लावून द्यायचे. मग ते आपल्याला समजत नव्हतं की आपण खोललो आहे ते जोडावं कसं. ते तुमचे रील्स बघत होतो मी पहिल्यापासून. पण 1 वर्ष वेटिंग केलं आम्ही, जायचं पण जमलं नाही. मग योगायोगानं आपलं जमलं. सरांना कॉल केला, सर बोलले ठीक आहे तुमचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केलो. त्याच्यानंतर आपलं 2 महिन्यानंतर ॲडमिशन झालं. त्याच्यानंतर मी आलो इथं. तिथं शिकलो नाही तर खूप शिकलो. पहिला वायरिंगचं माहीत नव्हतं, साधा इंडिकेटरची वायरिंग पण जोडायला येत नव्हती, कारण कलर कोडच माहीत नव्हती, कुठल्यामध्ये ग्राउंड जातं आहे, कुठल्यामध्ये व्होल्टेज जातं आहे. पण असंच बघायचं, जोडायचं, असं चालत होतं. मग ते समजत नव्हतं की कुठली वायर कुठं जायली, कुठली वायर कुठे जायली. आमच्या इथं आलो. पहिल्या महिन्यामध्ये आपलं वायरिंग BS3 BS4 चालू झालं. त्याच्यानंतर इंजन 2 महिन्यामध्ये BS4 BS3 आणि इंजन पुरं कंप्लीट केले. इंजनमधलं पण माहीत नव्हतं. इंजनचा गिअरबॉक्स हात लावताना पहिला घाबरायचो की वॉशर कुठं बसतं, गिअर जर उलटा बसला तर गाडीमध्ये प्रॉब्लेम होईल काय, नंतर समजत नव्हतं. पण नंतर तुम्ही सगळं सांगितलं. आता जर गिअरबॉक्स आणून ठेवला, दोन्ही जर गिअरबॉक्स जॉईन करून ठेवला तरी पण जोडू शकतो सेपरेट. एवढा कॉन्फिडन्स दिलेला आहे तुम्ही आम्हाला. खूप छान शिकवाल तुम्ही. शिकवायची खूप तुमची पद्धत चांगली आहे. आणि आम्हाला एवढं असं कधी समजून सांगितलं नाही. आणि तुम्ही सांगत्या वेळी आम्हाला समोर घेऊन सांगायचे आणि डायरेक्ट हातामध्ये द्यायची. सांगणे आणि हातामध्ये स्वतः समोर बसून करून घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपला 3रा महिना आपला लाईव्हला गेला. लाईव्हला आपण खूप गाड्या इथे शिकलो. त्याच्यानंतर आपलं जनरल सर्व्हिस असते ते पण शिकवलं तुम्ही. त्याच्याबरोबर 4थ्या महिन्यामध्ये आपलं लाईव्ह चालू BS6 चालू झालं. BS6 आता BS6 आपण लवकरच घ्यायला सुरुवात केली नाही का? दीड महिना पहिलं मी 1च महिना घ्यायचो, पण आता गाड्या पण वाढल्यात आणि असं वाटतं की जास्त तुमचं भविष्य आता BS6 मध्येच आहे. कार्बोरेटर BS3 BS4 हा बेस आहे, BS6चा एक बेस आहे. त्याच्यामुळे 1.5 महिन्यात तुमचं एका गाडीत 3दा रिव्हिजन झाली. हो झाले. सेन्सर 3दा. कारण की मला पण पहिलं वाटायचं की आपण एकदा, पण कसं असतं एवढं जे नॉलेज आपण देतोय ते लगेच कॅच पण नाही नव्हतं. पण 1दा 2दा 3दा प्रॅक्टिस होती ना एका गाडीची. त्यामुळे आता वायरिंगमध्ये मला वाटतं की सगळ्यांचा पोरांचा फायदा आहे सर. त्यामुळे 1.5 महिना BS6 हे तुमचं 3 वेळा रिपीट होत आहे. 3 वेळा. हां. त्याच्यामधून जरी फर्स्ट टाईमला चुकलं तर सेकंड टाईमला सगळं येतोय आणि 3ऱ्या वेळा आणि रिव्हिजन होतोय. मध्ये माइंडमध्ये फिट होते की आपण त्याच्यामध्ये फेल जाऊ शकत नाही. बरोबर. BS6चं खूप छान शिकवले आम्हाला. BS6 गॅरेजवर गाडी येत होती तर आम्ही हात लावत नव्हतो, कारण की आम्हाला माहीतच नव्हती काय केल्याने काय होतं. सरळ आम्ही शोरूमला पाठवून देतो. बरोबर. हात लावत नव्हतो. पण आता जरी BS6 आली, 7 जरी आली, ती पण आम्ही गाडी गॅरेजवर करू शकतो. एवढी काही सगळे सेमच आहे. काय त्याला 7 जरी आले तरी थोडे चेंजेस होतील, कडक कायदे होतील, पण हा एवढ्याच गोष्टी राहतील. वायरिंग सेन्सर हे कंटिन्यू असणार राहणार. आता आयुष्याचं तुमचं सेन्सरला आता का घाबरायचं काय नाही.
इथं कसं सेन्सर झालं? गाडीला बसवला नाही तरी पण तो बाहेरनं बायपास कसा करावा हे पण आम्हाला समजलंय. समजलंय ना. वायरिंगमध्ये खूप छान शिकवले गणेश सरांनी. एक वायरिंगचं महत्त्व समजलं. इश्यू संगत बोलायचं पण शिकवले आणि सेन्सर पण बोलायला शिकवले. हा ना. कसं बोलायचं आणि तू काय मागतोय त्याला काय द्यायला पाहिजे आणि तो कोणतं काम करतोय आणि काम केल्याने गाडीमध्ये काय काय परफॉर्मन्स येतो हे पण छान शिकवले सरांना. मग ते सेन्सर संघ बोलतो, हो बोलतो. ECU संघ बोलतो, इश्यू पण बोलतो. गिअरबॉक्स संघ, गिअरबॉक्समध्ये आपलं एकदम मैत्रीचं नातं झालंय. मैत्रीतच नातं आले. मग आता गर्लफ्रेंडच झाली गिअरबॉक्स, आहे का नाही? हो एकदम. काय पाहिजे ते सांगणार, आहे का नाही? नमस्कार, माझं नाव गणेश शंकर आवारे. मी पैठण तालुक्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये. याच्या अगोदर मी ऑपरेटर होतो JCB पोकले. त्याच्यात काही एवढं काही फ्युचर नाही. पण नंतर तुमची रील बघितली इंस्टाग्रामला सारखं, कारण तिथं पोकले JCBवर बसल्यावर काही काम नव्हतं जास्त. तर रील बघून मला आवड झाली एक टू व्हीलरचं काम करावं, जेणेकरून भविष्यात बी फ्युचरमध्ये एका जागेवर कुठेतरी सेटल होत आहे त्या हिशोबाने. आणि मी त्यानंतर बाहेर पण कामाला चाललो गॅरेजवरती. तुमची रील बघूनच चाललो परत. जेव्हा तुमच्याकडे जायच्या आधी गॅरेजला काय असते आणि काय त्यात आहे का काही पुढं चालू फ्युचरमध्ये, तर मग कळलं की आहे काहीतरी थोडंफार आहे. जसं तिकडं काम करण्यात आणि गॅरेजवर कसं आहे, फक्त स्वतःला सगळं आपल्या हिमतीवर करायला काय करायचं आहे. मी 1 वर्ष बाहेर केलं काम, पण 1 वर्षात काय सर्व्हिसिंगच्या वरती काय पुढं काय इंजन म्हणलं की मला आधीच वाटायचं अरे हो इंजनमध्ये कसं करणार. वायरिंगमध्ये ते तर असं वाटायचं हे काय जाळायचं आहे, काय करू शकत नाही आपण. बाकी फक्त 1 वर्षात मी फक्त लाईट फिट करायचो पुढचा आणि खाली इंजनची क्लच पेट चेंज करणार. बाकी ते वायरचं करंट कसं आणणार, काय करायचं आहे हे काही माहीत. सरासरी फक्त एवढंच की शूजमधूनच करंट देऊन त्या लाईट चालायचा, हे आपण व्हाईट लाईट टाकणार. बाकी काही असं येत नव्हतं. पण इथं आल्यानंतर पहिल्या महिन्यातच कळलं की वायरिंग म्हणजे काय आणि ते कशासाठी आहे, इंजनला काय वायरिंगमधून कसं चालू करायची ते कळलं, किंवा स्टार्टिंग प्रोसेस कशी आहे वायरिंगची. पण नंतर मेन इंजनमध्ये काय आहे, इंजनमध्ये एवढं फक्त गिअरबॉक्स खोलायला तर तुम्ही असं शिकवलं की ते काय आहे आणि ते वायसर कशासाठी. गिअर जरी बसवला वायसर उलटं आहे का स्विच आहे त्याच्यावर गिअरबॉक्स तुमचं सगळं फिट होणार. त्यानंतर ते वायसर आणि गिअरबॉक्स बाकी त्याच्यात असं वाटत नाही की आम्हाला दुसरं काही आहे, तेवढंच आहे. ते बघ तुमच्या BS6चा गणेश सरने ते असं शिकवलं आहे की 3 टप्प्यात शिकवलं आम्हाला. पहिला बेसिक्स 8 दिवसाच्या ट्रेनिंग संघ शिकवलं आहे की त्याच्यात फक्त तुम्हाला असं म्हणजे हे करायचं होतं, बघून घ्या कसं काय करायचं, कोणतं ॲक्च्युएटर काय आहे, ॲक्च्युएटर काय आहे, ACM काय. ACM तर हा माहीतच नव्हता आम्हाला. CDI हा असतो गाडीला हा माहिती आहे, फक्त CDI गाडी. ACM काय नवीन आला आहे, बेसिक्स आली, पण ACM माहीत नव्हतं काय. इथं आल्याला गेलं ACM म्हणजे नेमकं कशासाठी दिला आहे आणि बेसिक कशात तयार झाली. त्यानंतर त्याला की ACM आणि CDI ह्या दोन्हीत फरक कशासाठी. आता गेल्यावर आता कुठंतरी काम करणार का, आता चालूच नाही, आता एक गावाकडे गेल्या 2-3 महिन्यानंतर चालू करणार. लगेच बजेटचं सांगायचं मित्रांनो. एक रील बघून म्हणजे आनंद वाटतो की रील बघून याचं जीवन बदली झाले, आहे का नाही. हां, एका क्षेत्रातनं दुसऱ्यात म्हणजे मी इथे याच्या अगोदर पण 6 महिने वेटिंगमध्ये होतो. आधी 19 नंबरच्या बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, पण बजेट नसल्यामुळं पुढं करून फार स्ट्रगल केलं मित्रांनो. म्हणजे एक JCB ऑपरेटर होता, JCB चालवायचा, पण एक वाटत होतं की तिथं फ्युचर नाही, सकाळ संध्याकाळ पळणं. मग कुठंतरी रील बघितली, आवडलं, गॅरेज लाईन जॉईन केली, 1 वर्षाचं काम केलं, ॲडमिशन घेतलं. ॲडमिशनमध्ये पण थोडंसं इथं पण पैसेच लागतात, तर अडचणी येत होत्या. त्याच्यानंतर इथं ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतरून इथं एक रूम केली आणि इथंच शेजारी एक GSPM कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये हा नाईट काम करायचा आणि दिवसभर माझ्या इथं क्लास अटेंड करायचा. एवढे स्ट्रगल करतात मुलं, आनंद आहे. आणि एवढा आनंद वाटतो की इथून काहीतरी घेऊन चाललंय, आहे का नाही. हाच आनंद, भरपूर काही घेऊन चाललंय. म्हणजे तुम्हालाच घेऊन चालू माझ्या. नक्कीच मी म्हणतो ना की मला घेऊन चाला. पण बऱ्यापैकी आता तुम्ही इथून पण गेल्यानंतर सुरुवात काम करा हळूहळू. पण ज्यावेळेस मी म्हणतो ना, ज्यावेळेस तुम्ही स्वतः काम करताल त्यावेळेस कळेल की सरांनी काय दिले.
तर मित्रांनो, तुम्हाला पण असं जर क्लास करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा. 4 महिन्याच्या कोर्समध्ये 0पासनं 1 हिरो होऊन इथनं बाहेर जावा आणि स्वतःचा चांगला वर्कशॉप चालू करा. धन्यवाद.